स्वामी समर्थ. जय जय सद्गुरू समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया की असं काय झालं ज्यामुळे श्री स्वामी समर्थांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या तलवारीला हातसुद्धा लावला नाही. याच्यामागे कारण आहे मित्रांनो, ते आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नवीन असतात त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. स्वामी जेव्हा अक्कलकोटला आले होते तेव्हा देशात 1857चा लढा चालू होता. अनेक क्रांतिकारक ब्रिटिशांविरुद्ध लढत होते. त्यात एक होते वासुदेव बळवंत फडके. त्यांनी ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकण्याची विडा उचलला होता. त्यांनी ठरवले की अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे. ते अक्कलकोटला जाऊन पोहोचले. त्यांनी महाराजांना गुप्त रीतीने आपला हेतू दर्शवला आणि सांगितले, पण महाराजांचा त्यांच्या मनाप्रमाणे करण्यास आज्ञा दिली नाही. पुढे असे काय घडले, कशामुळे त्यांनी दिली नाही, हे आजच आपण जाणून घेऊया. वासुदेव बळवंत फडके हे भारताचे महान क्रांतिकारक होते. इंग्रजांच्या अन्यायापासून ते खूप व्यथित झाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळावे ही त्यांची तीव्र इच्छा होती. एकदा ते आशीर्वाद घेण्यासाठी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांना दर्शनासाठी गेले. असे सांगितले जाते की फडके यांची स्वामींना त्यांनी स्वामींना विचारले, माझे कार्य सफल होईल का? भारताला स्वातंत्र्य मिळेल का? स्वामी समर्थांनी शांतपणे त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणले, योग्य वेळ येईल तेव्हा तू प्रयत्न करत राहा. वासुदेव बळवंत फडके यांनी आपली तलवार स्वामींच्या चरणी ठेवली आणि आशीर्वाद मागितला, परंतु स्वामींनी ती तलवार उचलली नाही. वासुदेव बळवंत फडके त्यांनी स्वामींना सांगितले की ही तलवार तुमच्या चरणी ठेवते, त्यांना फक्त हात लावा, स्पर्श द्या, मी असं समजेल की मला यात यश मिळेल. परंतु स्वामींनी ती तलवारीला हातसुद्धा लावला नाही. याचा अर्थ असा की त्यावेळी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही हे स्वामींना माहीत होते, कारण स्वामी हे भूत भविष्य दोन्ही जाणून होते. त्यांना वासुदेव बळवंत फडके सारखा हिरा परत मिळणार नव्हता. त्यामुळे त्यांनी त्या तलवारीला हातसुद्धा लावला नाही. त्यांनी ती तलवार त्यांच्या शिष्याला सांगितली आणि म्हणाले, ही तलवार उचल आणि त्या झाडावर ठेव. त्यावेळी वासुदेव बळवंत फडके यांना कळून चुकले की स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिलेला नाही. त्यावेळी त्यांच्या शिष्याने त्यांना सांगितले, वासुदेव बळवंत फडके यांना सांगितले की स्वामींची अशी इच्छा की तुम्हाला वाटते तशी नाही. स्वामींनी तुम्हाला फक्त सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला यात यश मिळणार नाही, कारण तुमच्यासारखा स्वामींना तुमच्यावर खूप प्रेम आहे व त्यांना माहीत आहे तुम्ही जे काही करतात ते भारतासाठी करतात, परंतु त्यासाठी तुम्हाला यात यश मिळणार नाही, म्हणून त्यांनी तुमच्या तलवारीला हातसुद्धा लावला नाही व त्यांना तुमच्यासारखा हिरा परत मिळणार नाही असे त्यांना माहीत आहे, म्हणून त्यांनी त्याला हातसुद्धा लावलेला नाही. ही घटना आपल्याला शिकवते की प्रयत्न करत राहावे, पण फळाची अपेक्षा न करता, पण योग्य वेळ आणि ईश्वरांची कृपा याचीही महत्त्व असते. शिकवण, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, योग्य वेळेची वाट पहा, कर्म करत राहा. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.